पूर्व गृह मंत्री और राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के वरिष्ठ नेता अनिल देशमुख ने आज नागपुर में पत्रकारों से बातचीत करते हुए बच्चू कडू के किसान आंदोलन को पूर्ण समर्थन देने की बात कही। उन्होंने कहा कि सरकार ने किसानों से 7/12 कोरा करने का जो वादा किया था उसे 7 महीने बीत गए, लेकिन अब तक कुछ नहीं हुआ। मुख्यमंत्री को अपना वादा निभाना चाहिए। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे सरकार के दौरान किसानों को फसल का उचित दाम मिला था, अब किसान संकट में है। अजित पवार और शिंदे को अब विचार नहीं, कार्यवाही करनी चाहिए। तुम्ही आठवा जेव्हा उद्धवजी ठाकरे यांचं आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला 14,000 रुपये भाव दिला, सोयाबीनला 8,000 रुपये भाव दिला। आता हे बीजेपी सरकार शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव त्या निमित्तानं कापूस, सोयाबीन, धान, कांदा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शेतकऱ्याला भाव देत नाही म्हणून ते सुद्धा अतिशय अडचणीत आहे। या सर्व मागण्यासाठी बच्चू कडू तिथे आंदोलनाला बसले आहे आणि त्यांना बच्चू कडूच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायसाठी आम्ही तिथे जाऊन पाठिंबा तिथे देणार आहोत आणि राज्य शासनाला मागणी करणार आहोत की लवकरात लवकर या सर्व बाबीमध्ये त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सरकारला आमची विनंती आहे। काल विमान अपघात झालेला आहे, कसं आहे, आश्वासन दिलं आताचे जे सध्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी आणि एका सभेत नाही बोलले, प्रत्येक सभेत बोलले ते आणि आता स्वतः देवेंद्र फडणवीसनी आश्वासन दिल्यानंतर आता मुख्यमंत्री यांचे आता अजितदादाला विचारायची आवश्यकता नाही, एकनाथ शिंदेला विचारायची आवश्यकता नाही, स्वतः ते निर्णय घेऊ शकतात। बाकी कोणाच्या मंत्र्याचं काय म्हणणं आहे ते सोडा, पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांना कर्जमाफी करू हे त्यांनी पूर्ण करावं अशी त्यांना विनंती आहे। विमान अपघात झाला, काही लोक त्याला घातपात असल्याची शंका व्यक्त करत आहेत, तुम्हाला काय वाटतं? अहमदाबाद लंदन विमान दुर्घटना पर बोलते हुए देशमुख ने बताया कि हादसे में 200 से अधिक लोगों की मौत हुई, जिनमें छात्र और डॉक्टर भी थे। उन्होंने ब्लैक बॉक्स जांच के जरिए पारदर्शी जांच की मांग की। पहिली गोष्ट ती अतिशय दुर्दैवी घटना, अतिशय मोठा विमान अपघात म्हणजे 200च्या वर जवळपास प्रवासी आणि काही हॉस्टेलमध्ये डॉक्टर्स मुलं सुद्धा त्यामध्ये मृत्युमुखी पडलेत। ही अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे आणि या दुर्दैवी ज्यांच्या कुटुंबातील सर्व पडले त्यांना सर्वांना आम्ही जे मृत्युमुखी पडले त्यांना आम्ही श्रद्धांजली देतो आणि राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून आता संपूर्ण चौकशी चालू आहे आणि चौकशीमध्ये माहीत पडेल की कशा पद्धतीची घटना झाली, काय ही घटना झाली, कशामुळे ही घटना झाली। ना ठीक आहे, आता करतील, ती चौकशी होतेच त्याची। अशी कोणतीही जेव्हा विमान दुर्घटना होते किंवा रेल्वे दुर्घटना होते त्याची केंद्र शासन चौकशी करतेच आणि चौकशीमध्ये माहीत पडेल की काय कुठे चूक झाली, काय झालं। आता ड्रीम लायनर विमान जे आहे जनरली लॉंग पल्ल्यासाठी ते वापरतात आणि एअर इंडियाकडे मोठ्या प्रमाणात ड्रीम लायनर आहेत। त्याच्यामुळे आता ह्या गोष्टी ज्या आहेत हे जे टेक्निकल लोक आहेत ज्यांना याचं ज्ञान आहे ते व्यवस्थित याचं उत्तर देऊ शकतील। मनपा चुनाव को लेकर उन्होंने कहा कि महाविकास आघाड़ी समन्वय से चुनाव लड़ेगी और राष्ट्रवादी 191 में से 100 सीटों पर तैयारी कर रही है। ठीक है ना, आता जेमतेम आता सुरुवात झाली आहे। महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकी प्रक्रिया बहुत केव्हा लागेल याची सर्व वाट पाहत आहेत। लागेल की नाही त्याचाच प्रश्न आहे आणि लागल्या पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे, पण सरकारच्या मनात काय काही समजत नाही। म्हणजे निवडणुका लागेल की नाही याच्याबद्दल अजूनही अनेक लोक साशंक आहेत। सरकारलाच निवडणुका लावायच्या नाही हे दिसतं चाललं गेल्या 3-4 वर्षापासून, 4 वर्षापासून 4.5 वर्षापासून महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेचे प्रशासक आहेत। सरकारच्या मनात असतं तर त्यांनी केव्हाच निवडणुका लावल्या असत्या। कोर्टाचं नाव सांगतं, अरे कोर्टात तुम्हीच लोक पाठवता, कोर्टामध्ये कोणी गेलं असेल तर त्यांनी आपली चांगली सरकारची बाजू मांडायला पाहिजे। असं आहे की प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार महानगरपालिकेचा द्यायचा, प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार नगरपालिका द्यायचा, जिल्हा परिषदचा द्यायचा, हे काही योग्य नाही। लवकरात लवकर निवडणुका लावाव्या आणि एकदा निवडणूक लागण्याची प्रक्रिया चालू झाली की त्याच्यामध्ये जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करू काय सगळ्यांचं मत आहे। आणि पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ। त्याच्यामुळे जे काँग्रेस पक्ष आहे, उद्धवजी ठाकरेंची शिवसेना आहे, आमचा पक्ष आहे, यांची चर्चा होईल आणि जिथे जिथे समन्वयाने चांगल्या पद्धतीने ॲडजस्टमेंट होईल
तिथे आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि काही ठिकाणी नाही झालं तर तिथे अलग लढवता येतील. आम्ही 151 पैकी जवळजवळ 100 जागेची तयारी आम्ही करतोय सध्या. पण पुढील काळामध्ये काही कोणाशी चर्चा होऊन जर काही ॲडजस्टमेंट झाली तर पाहू, त्याचा विचार करू. शिक्षण घोटाले पर भी उन्होंने गंभीर आरोप लगाए कि पात्रता के बिना नौकरियां दी गई और पूरे राज्य में ये घोटाला करीब 1000 करोड़ तक पहुंच सकता है. नाही, अनेक ठिकाणी या शिक्षक घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दलाल लोक आहेत. हे दलाल लोक पकडून घेऊन जात होते डेप्टी डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये शिक्षण खात्याच्या. आणि या दलाल लोकांना जर आपण जर त्यांना चौकशीसाठी बोलावून जर याची चौकशी केली तर सर्व गोष्टी बाहेर येतील. ज्याला नोकरी पाहिजे त्याच्या घरी जाऊन त्याला घेऊन जात होते आणि त्यांच्याकडनं पैसे उकळत होते आणि बनावट कागदपत्र हेच करायचे आणि त्याला नोकरी लावून द्यायची. त्याच्यामुळे माझ्याकडे अनेक डेलिगेशन अनेक तालुक्यातून आलेले आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये दलालाचे नाव दिले आहेत. आमच्या काटोलमधूनही नाव आले आहेत काही दलालाचे. ते सुद्धा आम्ही वरती पोलीस खात्याला चौकशीसाठी पाठवले आहेत. अनेक तालुक्यातून आलेले आहेत. त्यामुळे जे दलाल आहेत, जे शाळेचे प्रशासक आहेत, जे शिक्षण खात्यातील अधिकारी आहेत, या सर्वांनी मिलीभगत आहे आणि या सर्व मिलीभगत करून हे बनावट कागदपत्र तयार करून पात्रता नसताना सुद्धा अनेकांना नोकऱ्या लावल्या. अनेकांना ज्यांना नोकऱ्या लागल्या त्यांना आपली शाळा कोणत्या शाळेत आपली नोकरी आहे तेही त्यांना माहीत नाही. पगार मिळतो त्यांना पण कुठे आपली शाळा आहे, रामदास पेठेत आहे की तिकडे त्रिमूर्ती नगरला आहे की इकडे रेशीमबागला आहे त्यांना माहीत नाही. पण पगार त्यांचा व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळे हा घोटाळा नागपूर जिल्ह्यातील हा फार मोठा घोटाळा आहे. 1000 करोडच्या वरती हा घोटाळा असेल. आणि अशाच पद्धतीचे घोटाळे जळगावमध्ये सुद्धा आहे, नाशिकमध्ये सुद्धा आहे. म्हणून माझी सातत्यानं राज्य शासनाला विनंती आहे की त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये अशा कोणत्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झाले, नागपूर, जळगाव, नाशिकच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झालेत, त्याची संपूर्ण चौकशी केली तर हा अतिशय मोठा घोटाळा त्या निमित्तानं बाहेर येईल. आणि ज्यांनी हा घोटाळा केला ते दलाल, शाळेचे प्रशासक, शिक्षण खात्याचे अधिकारी, त्याची संपूर्ण चौकशी होईल. कैमरामैन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट.